अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। पतसंस्थांनी खाबुगिरी न करता चोख कारभार केल्यास संस्था मोठ्या होण्यात कोणतीही अडचण निर्माण होणार नाही, असे मत स्वस्ती श्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांनी व्यक्त केले। ते रत्नोदय कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी रुकडी शाखेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते। पुढे बोलताना भट्टारक स्वामी म्हणाले, रत्नोदय संस्थेच्या 4थ्या शाखेचे उद्घाटन हे निश्चितच आनंददायी आहे। निष्कलंक काम करणाऱ्या संस्थांची गरज असून ही संस्था असे काम करत असल्यामुळेच गगन भरारी घेत आहे। यावेळी खासदार धैर्यशील माने म्हणाले, सार्वजनिक जीवनात काम करत असताना चांगल्या वाईट अनेक संस्थांचे कामकाज बघितले, मात्र रत्नोदय ही संस्था चांगल्या संस्थांच्या यादीत पोहोचली असून या संस्थेचा आलेख असा चढाच राहावा अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली। तर विधान परिषद गटनेते आमदार सतेज पाटील म्हणाले, संस्था स्थापन करणे आणि त्या चालवणे यामध्ये खूप संघर्ष आहे। या संघर्षाच्या युगात रत्नोदय ही संस्था आपली जागा निर्माण करू पाहत आहे। या संस्थेची वाटचाल निश्चितच योग्य रीतीने असून भविष्यातही या संस्थेची भरभराट झाल्याशिवाय राहणार नाही। दरम्यान या कार्यक्रमाला दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील, सरपंच राजश्री रुकडीकर, जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे संचालक आदिनाथ किनिंगे, पोलीस पाटील कविता कांबळे, उपसरपंच मालती इंगळे, व्हाईस चेअरमॅन चंद्रकांत पाटील, हातकणंगले तालुका काँग्रेसचे अध्यक्ष भगवान जाधव, माजी सरपंच किरण भोसले, रुकडी जैन पंचायतचे अध्यक्ष रवींद्र डिग्रजे, शीतल काका पाटील यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्या, सभासद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळवलेल्या गुणवंतांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। दरम्यान प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक चेअरमॅन राजगोंडा वळीवडे यांनी केले, तर शेवटी आभार महावीर टारे यांनी मानले। तर मग चला सबस्क्राइब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।